आणि आता बातमी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या वादाची। कॅबिनेट मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं लेटर वॉर समोर आलंय। बैठक घेण्यापूर्वी परवानगी घ्या असं शिरसाटांनी पत्र लिहित म्हटलं, तर आढावा बैठक घेण्याचा मलाही अधिकार असल्याचं प्रत्युत्तर माधुरी मिसाळ यांनीही पत्र लिहित दिलंय। आमच्यात वाद नाही, सहकारी म्हणून सूचना केली असं या संपूर्ण प्रकरणावर म्हणत शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे आता शिरसाट रवाना झाले। आपण पाहतोय आमच्यात कोणताही वाद नाहीये, सहकारी म्हणून त्यांना सूचना केली असंही शिरसाटांनी स्पष्टीकरण दिलंय। सध्या मुंबईवरून संजय शिरसाट हे थेट छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले। तर त्यांनी पत्र लिहित बैठकीसंदर्भात माधुरी मिसाळ यांना विचारणा केली होती। त्याच पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी सुद्धा शिरसाट यांना पत्र लिहित उत्तर दिलं होतं। महायुतीत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधला वाद आता चव्हाट्यावर आलाय। सामाजिक न्याय विभागाच्या बैठकांवरून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर रंगलंय। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर नाराजी व्यक्त करत संजय शिरसाटांनी खुलं पत्र लिहिलंय। तर शिरसाटांच्या या पत्राला माधुरी मिसाळ यांनी सुद्धा पत्रानंच उत्तर दिलंय। मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात। बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। माझ्याकडील विषयांसंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल असं पत्र शिरसाटांनी लिहिलंय। तर याला माधुरी मिसाळ यांनीही उत्तर दिलंय। राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार आहे। मी घेतलेल्या बैठकीत निर्णय किंवा निर्देश दिलेले नाहीत। निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल सूचना किंवा निर्देश देण्यात गैर नाही अशी माझी धारणा आहे। मी कुठले निर्णय घेतले असल्यास उदाहरण द्यावं। आपण अधिकारांचं वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या संमतीची गरज असताना तशी संमती घेतली नाही। दरम्यान आढावा बैठकीसाठी पूर्व परवानगीची गरज आहे का याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मत मागवलं आहे असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलंय। नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही। आता मी गावाकडे चाललोय। नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही। आता मी गावाकडे चाललोय। माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता। काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही, किंवा एखादा विषय माझ्या सुद्धा अधिकारात येत नाही। तर ही स्टेप आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री। म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल, घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती। हे सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या, आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे। या सर्व नेत्यांमध्ये एकामेकांची जिरवण्यामध्ये मोठा टाइम जातो। लोकसभेचा निकाल लागला, भाजप घाबरलं होतं, अजितदादांचा गट घाबरला होता, शिंदे साहेबांचा गट घाबरला होता, आणि मग या दोन पक्षाचा वापर केला। सत्ता आली, आता सत्ता आल्यानंतर वापरून फेकून कसं आपण काही वस्तू देतो, तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला, अजितदादांच्या पक्षाला भाजप वापरून आता फेकून देते। म्हणून अंतर्गत कलह हा आता आपल्या सर्वांना दिसायला लागलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये समन्वय नाही आम्ही सांगतोय ना, कोणी कोणाला मानत नाही, कोणता पक्ष कोणाला मानत नाही, कोणते सहकारी त्यांचे मानत नाही, मंत्रिमंडळ एकमेकांना मानत नाही, हे सातत्याने आम्हाला दिसून आलेलं आहे। आणि ते आता फक्त वाद तो बाहेर येतोय, आणि तशामध्ये कुठल्याही प्रकारचा एकमेकांचा समन्वय नसल्यामुळे प्रत्येक जण अधिकार गाजवतोय। अधिकारी पण नाराज आहेत। अधिकारी मनातून बोलत नाही उघड, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये IAS ऑफिसर पासून सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे। सरकार पद्धतीची नाराजी त्या अंतर्मनाने